काही आठवणी इतक्या खास असतात ना, आणि योगायोगाने जर त्या सकाळच्या आठवल्या ना, तर दिवसभर तुम्ही त्याच आठवणीत, त्याच गोष्टीत, त्याच एखाद्या गाण्यात सगळं तेच दिवसभर आपण म्हणजे आठवत राहतो आणि तेच तेच विचार येत राहतात. माझं पण सकाळी असंच झालं. तर सकाळचे साधारण 10:30-11 वगैरे झालेत आणि आज रविवार असल्याकारणाने सगळं आरामात आहे. सकाळचं उठणं आरामात असतं, सगळ्याच गोष्टी म्हणजे निवांत असतात. नाश्ताच आत्ता जस्ट झाला आमचा आणि आता जेवणाची तयारी. आता अजून मुलांचं चालूच आहे केकाचं. तोपर्यंत राजेशना म्हटलं थोडी हेल्प करा माझी, आणि दोघं जण छान जरा बसले. तोपर्यंत म्हटलं आपण तयारी करून घेऊया. खरं तर आज एक शूट पण करायचं होतं आणि हा पसारा तुम्ही बघा आता, हा सगळा आवरायचा, मग स्वयंपाकाची तयारी. केस ओलेच होते ते जरा झाडून घेतले. आणि माझ्या केसांचं पॅटर्न असं आहे ना, तुम्ही किती पण सरळ करा ते असेच वाकडे वाकडे गोळे गोळे होत राहतात. आणि माझे एक फ्रेंड आहे ते तर मला म्हणतात तुझे कोथिंबीरच्या पेंडीसारखे केस आहेत. मला केस सोडले ना की त्यांचीच आठवण येते. आणि हा पसारा मग आवरायला घेतला. जरा खूप सारा पसारा होता, रात्री खूप कंटाळा आला त्यामुळे फारसं काही आवरलं नाही. किचन आवरून ठेवलं होतं, भांडी मांडायची ठेवली होती तशीच, आणि म्हटलं आता ते सगळं आवरून घेऊया. तर आठवणीबद्दल मी तुम्हाला सांगत होते ना, तर आठवण अशी आहे की संडे म्हणजे आमच्याकडे रविवारचा आठवडी बाजार असायचा माहेरी माझ्या. आणि तो आठवडी बाजार म्हणजे आमच्या घरात एखादा फंक्शन कसं असतं किंवा एखादा मोठा कार्यक्रम असतो तसं सगळं वातावरण असायचं, सकाळपासून अगदी संध्याकाळी दुपारपर्यंत. कारण आठवडी बाजार म्हणजे शेजारची जी गावं आहेत त्या गावात आमचे जे काही पाहुणे पै रिलेटिव्ज मित्र वगैरे पप्पांचे किंवा आमच्या आजोबांचे वगैरे पै पाहुणे सगळे आठवडी बाजाराला त्या दिवशी आमच्या इथे यायचे. आणि मग ते बाजार करणार, मग चला ह्यांचं घर इथे जाऊया, मग चहा पाणी नाश्ता कधी कधी जेवण. दिवसभर मम्मी अशी आमच्या किचनमध्ये असायची. आणि पण तो इतका उत्साह असायचा ना, म्हणजे असं वाटायचं काहीतरी आपल्याकडे कार्यक्रम आहे आणि एवढी लोक आपल्याकडे येत आहेत आणि खूप छान वाटायचं. पण तेव्हा ना लोकांमध्ये एक आपुलकी पण होती, एकमेकांबद्दल आस्था होती, प्रेम होतं. आणि त्यामुळे त्या लोकांचं काही वाटायचं नाही, आनंद व्हायचा कोणी आपल्या घरी आला की. आता सहज जर एखादा पाहुणा आपल्या घरी येणार असेल तर आपण 4 वेळा विचार करतो की काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं. पण तेव्हा असं अजिबातच नव्हतं, इतकं इझिली गोष्टी घडायच्या आणि खूप आनंद व्हायचा आपल्या घरी कोणी यायचं म्हटलं की. आणि आमच्या आजोबांना महत्त्वाचं म्हणजे इतकं लोक आवडायचे, येणारं जाणारं, की ते नेहमी म्हणायचे की माझी प्रॉपर्टी तुम्ही अशी पैशात नाही मोजू शकत, माझ्या दारावर किती चपला आहेत त्याच्यावरून तुम्ही माझी प्रॉपर्टी समजा. एवढी लोकं मी जोडलेली आहेत, त्यामुळे ती लोकं माझ्याकडे येतात. आणि आता मला वाटतं ही गोष्ट ना अशी संपतच चालली आहे, म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलंच नाही आहे काय. त्यामुळं मला खूप आठवण येते कधी कधी की आठवड्यालाच तो बाजार असायचा, आठवड्याचाच बाजारातून आपण त्या गोष्टी आणायच्या आणि मग आठवड्यावरती पुरवायचं आणि परत नेक्स्ट आठवड्यात. तर हे सगळं बोलता बोलता बघा माझा स्वयंपाक पण मी तयार करून घेतला. आज हा मेनू होता. बाहेर येऊन बघितलं तर मुलांनी हा सगळा पसारा घातला होता. आणि आता जेवणाचं टायमिंग होत आले, 4 वाजत आले, आता जेवणार आहे आम्ही. तर मग आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या अशा काही आठवणी असतील तर मला माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि असा होता की एकंदरीत आजचा छोटासा व्लॉग. चला